गेल्या वेळच्या पराभवाचा वचपा काढत आमदार शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने चंदगड नगरपंचायतीवर आपला झेंडा फडकविला। नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील कानेकर यांनी राजर्षी शाहू आघाडीचे दयानंद कानेकर यांचा तब्बल 1016 मताने पराभव करून नगरपंचायतीमध्ये सत्तांतर घडविले। नगरपंचायतच्या सत्तेच्या चाव्या देताना भाजपला व राजर्षी शाहू विकास आघाडीला प्रत्येकी 8 जागा देत समान न्याय दिला, तर अपक्ष अजिंक्य पिळणकर यांनीही बाजी मारली। विजयी उमेदवारांसह समर्थकांनी मिरवणूक काढत फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाची उधळण करून विजयोत्सव साजरा केला। रविवारी निवडणूक अधिकारी राजेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी पार पडली। चंदगड नगरपंचायतीची सत्ता मिळवण्यासाठी भाजपा शिवसेना विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट व काँग्रेस प्रणित राजर्षी शाहू विकास आघाडीत टोक्याच्या ईर्षेने सामना झाला। त्यामध्ये भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील कानेकर यांनी 3967 मते मिळवत राजर्षी शाहू विकास आघाडीचे दयानंद कानेकर यांचा 1016 मतांनी पराभव केला। माजी उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, माजी नगरसेवक सचिन नेसरीकर, आनंद हळदणकर यांना मात्र मतदारांनी नाकारलेल्या नवख्या उमेदवारांनी त्यांचा पराभव केला। राजर्षी शाहू विकास आघाडीमध्ये काँग्रेसला सामील करून घेण्यात उशीर झाला, तरीही आमदार सतेज पाटील यांच्या नेटक्या नियोजनामुळे आघाडीतील निवडून आलेल्या 8 मध्ये 4 नगरसेवक काँग्रेसचे आले। विजयी उमेदवार भाजप अबुजर मदार 218, आयशा नाईकवाडी 229, शीतल कट्टी 234, माधवी शेलार 182, सुचिता कुंभार, गायत्री बल्लाळ 183, एकता दड्डीकर 256, सचिन सातोनेकर 157, अपक्ष अजिंक्य पिळणकर 174, राजर्षी शाहू विकास आघाडी सुधा गुरबे 188, सुधीर पिळणकर 112, सिकंदर नाईक 221, नवीद अत्तार 144, प्रमोद कांबळे 170, जयश्री वनकुंद्रे 168, सुभाष गावडे 140, सानिया आगा 245।